आज आपण बनवूया आळू वडीची रेसिपी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। चला बघूया कशी बनवायची। सर्वात पहिले तर इथे मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता इथे पानांना जे डेकं आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। डेकं काढणं इम्पॉर्टंट आहे कारण की जेव्हा आपण रोल करू ते व्यवस्थित रोल होत नाही, म्हणून हे डेकं नक्कीच काढा आणि लाटणीने लाटून घ्या। लाटून घेतल्याने काय होतं, आणखी चांगले रोल होतात। आता आपण हे वाटण करायला घेऊया। वाटणासाठी मी एक मोठा कांदा, 5 ते 6 लवंग्या मिरच्या, थोडंसं चिंच, थोडंसं आलं घालायचं आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि गुळाचा खडा ॲड करायचा आहे। यामध्ये चिंच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण की आळूची पानं खवखवतात, म्हणून चिंच घालणं सर्वात इम्पॉर्टंट आहे। आता याला वाटून घ्यायचं आहे। थोडं पाणी ॲड करून याला चांगली पेस्ट करून घ्या। आता आपण तो मसाला लावायचा म्हणजे जो बॅटर लावायचा आहे तो बनवायला घेऊया। पानं माझी जास्त होती म्हणजे 3 मोठे रोल झालेले, त्यासाठी मी 3 ते 4 कप बेसन घेतलेला आहे, अर्धा कप तांदळाचं पीठ, घरातले मसाले जसं की लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, हळद आणि मीठ घातलेले आहे आणि जो आपण मगाशी वाटलेला वाटण होता तो यामध्ये घालून आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून बॅटर आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हा बॅटर रेडी करायचा आहे आणि त्याला फेटून पण घ्यायचा आहे। इथे पान एक एक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती जो बॅटर बनवलेला म्हणजे जो आपण पीठ बनवलेला तो लावून घ्यायचा आहे। बऱ्याच ठिकाणी वेगळ्या पद्धती असतात, पण मी जसे बनवते तसंच तुमच्यासोबत आज मी शेअर केलेलं आहे। आणि जसं मी पानं लावली आहेत, जसं उलटं आणि एक सरळ असं आपल्याला ही पानं लावायची आहेत। आता पानं मोठी असल्याने मी फक्त 3 पानांचाच रोल केलेला आहे। तुमची छोटी असेल ना तर 5-6 लावलात तरीसुद्धा चालेल। इथे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हा बॅटर लावून घ्यायचा आहे। एका साईडनं फोल्ड करायचं आहे, दुसऱ्या साईडनं पण फोल्ड करायचं आहे, तेव्हा पण थोडं थोडं करून बॅटर लावायचं आहे, एकदम जास्त नाही लावायचं आहे। आणि जास्तच जर बॅटर झालं ना तुमचं आळूच्या वडीला तर ती टेस्ट पण येत नाही, नुसतं पीठ म्हणजे बेसनाचंच टेस्ट येते, पानांची टेस्ट येत नाही, म्हणून एकदम पण जास्त लावू नका। तर इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्याला रोल करून घ्यायचा आहे आणि मी एका चाळणीला, तर इथे आपला एक रोल रेडी झालेला आहे। आता अशाच पद्धतीने सगळे रोल करायचे आहेत। 3 रोल केलेले आहेत आणि एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत। आता एका साईडला मी गरम पाणी पण करायला ठेवलं होतं। वरून मी थोडेसे तीळ घातलेले आहेत। मी तीळ यावेळी बॅटरमध्ये ॲड नाही केलेत कारण की ते शक्यतो तळताना ना तीळ पूर्ण निघून जातात, म्हणून मी वरून ॲड केलेलं आहे। आता झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 20 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। 20 मिनिटानंतर इथे आपले हे रोल रेडी झालेले आहेत। पूर्ण थंड होऊन द्यायचे आहेत, मगच कट करायचं आहे। जर गरम गरम कट कराल तर ती वडी तुटते। तर इथे मी सगळं कट करून घेतलेलं आहे। आता तुम्ही याला डीप फ्राय, शालो फ्राय काहीही करू शकता। आता याला मीडियम टू लो फ्लेमवरती शालो फ्राय या डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे मी डीप फ्रायच केलेले आहेत। तर इथे आपली कुरकुरीत आळू वडी रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता तेलात टाकतात बिलकुल पण सुटली नाही आहे आणि परफेक्ट अशी झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा तरी नक्कीच ट्राय करा। आळू वडी खूपच टेस्टी होते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।